अयोध्या येथील प्रभू श्रीराम लल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भारतभूषण बराटे मित्र परिवाराच्या वतीने तब्बल 22,000 दिव्यांच्या रामज्योती प्रज्वलित करत 100 फूट लांब आणि 60 फूट रुंद प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारून दीपोत्सव साजरा करण्यात आला। पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये साजरा करण्यात आलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दीपोत्सव ठरला। यावेळी अयोध्येत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या रामलल्लाची प्रतिमा LED स्क्रीनवर लावून एकाच वेळी तब्बल 1000 राम भक्तांना स्वतंत्र आरतीचे ताट देऊन त्यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे बंधू चित्तरंजन भागवत आणि माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली। त्याचा 5000पेक्षा अधिक राम भक्तांनी लाभ घेतला। यावेळी राम नामाचा एकच जयघोष उपस्थितांनी केल्याने परिसरात चैतन्य फुलल्याचे पाहायला मिळाले। पाहूयात यावेळी काय म्हणाल्यात उपस्थित महिला आणि आयोजक। दिवे लावून खूप प्रसन्न वाटतंय, मनाला एक चैतन्य वाटतंय। मनाला एकदम म्हणजे रामाला एक आज खूप वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे। 500 वर्षांनी आज खूप सुंदर म्हणजे कार्यक्रम अतिशय स्तुत्य झालेला आहे। न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम नेत्रदीपक झालेला आहे। त्यासाठी 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात। राम आठवा थोडं पुण्य साठवा, राम आठवा थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक तुम्ही खुशाल वटवा, हो पुण्याईचा चेक तुम्ही खुशाल वटवा। जय श्रीराम। ह्याच ग्राउंडवर आम्ही महेश काळेंचा बी कार्यक्रम घेतलेला आणि ह्या वारज्यामध्ये आम्ही जवळजवळ 10 ते 15 वर्ष कंटिन्यू कार्यरत करत आहोत। आमचं कुटुंब, आमच्या मोठे भाऊ दिलीप भाऊ बराटे नगरसेवक होते 20 वर्ष, उपमहापौर आहे। त्या माध्यमातून आम्ही इथलं सामाजिक उपक्रमांसह भरपूर कामं केली आहेत। भारतामध्ये आज 500 वर्षानंतर रामलल्लाची मूर्ती अयोध्येमध्ये स्थापन झाली आणि त्याच्या अनुषंगाने वारज्यामध्ये आज 21,000 दिव्यांचा दीप महोत्सव भूषण शरदाबा बराटे यांच्या नेतृत्वाखाली RMD कॉलेजवर संपन्न होतं, याचा मला आनंद आहे। संपूर्ण वारजे त्याचप्रमाणे महाराष्ट्र, पुणे, देशभरामध्ये राममय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सगळ्या देशभक्तांना राममय वातावरण निर्माण झाल्यामुळे अत्यंत आनंद होत आहे आणि कुठेतरी आपली संस्कृती या देशामध्ये राखण्याचं काम अजूनही लोक आधुनिक युगामध्ये करतात, याचा मला फार आनंद होत आहे। कारण संस्कृती आणि आधुनिकता किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि संस्कृती हे एकत्र येणं अत्यंत काळाची गरज आहे। असं जर झालं तर आपण जगावर राज्य करू अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय की आज दीप महोत्सव या वारज्यामध्ये संपन्न होतोय। आज दुपारी 12:30 वाजता आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्यानिमित्तानेच त्या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही वारजेमध्ये 22,000 दिव्यांचा वापर करून प्रभू श्रीरामांची 100 फूट मोठी आकृती रेखाटून त्याच्यावरती 22,000 दिवे ठेवून ते सर्व दिवे एकाच वेळी प्रज्वलित करायचा प्रयत्न केलेला आहे। दिवे प्रज्वलित करण्यासाठी जवळजवळ 2000 लोकांचा या ठिकाणी सहभाग होता आणि त्या सर्व 2000 लोकांमध्ये आपण स्क्रीनवरती प्रभूंची प्रतिमा लावून सगळ्यांच्या हस्ते महाआरतीसुद्धा करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण मांडवाच्या 4ही बाजूनी सगळीकडे राम 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 असं सगळीकडे लिहिलं होतं, त्यावरती सुद्धा सर्व लोकांनी दिवे ठेवून ते सुद्धा प्रज्वलित केलेले आहेत। तसंच आपण आलेल्या सर्व लोकांना प्रसाद म्हणून प्रत्येकाला एक लाडूचं वाटप देखील आपण या ठिकाणी केलेले आहे। सगळ्या लोकांना इतकंच आवाहन करेल की जसं आजच्या दिवशी संपूर्ण देश आपला एकवटलेला आहे, सगळे आज एकोप्याने हा आनंदोत्सव साजरा करत आहेत, तसंच कायमस्वरूपी सगळ्यांनी एकत्र राहून समाजासाठी, देशासाठी कार्य करावं, समाजकार्य करावं असं मी आवाहन करेल।